थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत नवी मुंबई शहरातल्या सी वूड्स परिसरातली। एका ज्वेलरी दुकानात भर दिवसात दरोडा टाकण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे। सकाळी 10:30च्या सुमारास दुकानात एकच कर्मचारी असताना 3 आरोपी बुरखा परिधान करून दुकानात शिरले, तर चौथा आरोपी दुकानाबाहेर उभा राहून संपूर्ण परिसरावर नजर ठेवून होता। दुकानात प्रवेश करताच आरोपींनी कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला। संपूर्ण दुकान 5 मिनिटांच्या आत साफ केलं। या दरोडेखोरांनी आधीच दुकानाची रेकी केल्याचा संशय आहे। सकाळच्या वेळेत वर्दळ नसताना चोरी करण्याच्या या प्लॅनमुळे पोलीस त्याही अनुषंगाने तपास करतायत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये NRI पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेक्टर 42 सी वूड्स येथे संगम गोल्ड नावाचं ज्वेलरी शॉप आहे। त्या ठिकाणी सकाळी 11:15च्या सुमारास 3 व्यक्ती दुकानामध्ये आल्या होत्या आणि दुकानामध्ये मालक स्वतः होते, एकटेच होते। तर त्यांनी वेपन दाखवून धमकवलेलं आहे आणि त्या ठिकाणावरचे असलेले सोन्याचे दागिने त्यांनी चोरी करून पळून गेलेले आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। या झोनच्या सर्व DB टीम तसेच क्राईम ब्रांच या गुन्ह्याचा तपास करत आहे। किती मुद्देमाल मुद्देमाल अजून मोजण्याचं काम चालू आहे। किती होते आणि कशी घटना 3 आरोपी आपल्याला दिसून येत आहेत। सद्यस्थितीमध्ये बुरखा घालून आलेले होते आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून चोरी केलेली आहे। काही फायरिंग वगैरे केलं नाही। किती पथक आले आपले झोनमधील जवळपास 4 DBच्या टीम आहेत आणि क्राईम ब्रांचचे 4 युनिटच्या 4 टीम आहेत। क्राईम ब्रांचचे डॉग स्क्वॉड आहे, बाकी FSL व्हॅन व्हिजिटसाठी आलेले आहे। बाकी सर्व टेक्निकल ॲनालिसिस चालू आहे। आरोपींची काही ओळख पटलेली आहे सद्यस्थितीत नाही। या घटनेनंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नवी मुंबई सारख्या शहरात भर दिवसा घडलेल्या घटनेनं कायदा सुव्यवस्थेचं काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।